की सिनियर लॉबीला का तुम्ही विचारातच घेणार नाही, हे सुद्धा आता हळूहळू चित्र पुढे येईल. उद्याच्या राज्यसभेवर नियुक्तीवरनं सुद्धा ते समोर येणार आहे. कारण ते गोविंदराव अधिकांचे चिरंजीवांनाच परत ते घ्यायचं असं पार्थ पवारांचा हट्ट दिसतोय. ही सगळी हुकुमशाही जर का पार्थ पवारांची पुढे यायला लागली तर निश्चितपणानं अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचा एक मराठ्यांची RSS म्हणून उदयास येतो की काय, ह्या ज्या चर्चा आहेत या खऱ्या ठरतील की काय हेही बघायला लागेल. आणि ह्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. उद्या उघड उघड बोललं जाईल. तर ह्याची दक्षता सुनेत्रा पवार यांनी घेतली पाहिजे ना. आज ते उपमुख्यमंत्री आहेत. सर्व धर्म समभाव हे नुसतं मग सांगायसाठी आहे का? तुम्ही जातीवाद फोपवणार असाल तर त्याचे परिणाम सुद्धा त्या त्या पक्षाला भोगावेच लागतील. आणि आता हे नायकोडी प्रकरणातनं, तटकरे प्रकरणातनं हळूहळू हा शिक्का बसायला लागलाय की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांची RSS झालाय का, ह्याच्यावर आता चर्चा सुरू पण होतील. बघूया हळूहळू काय काय चित्र स्पष्ट होतं.